नमस्कार. आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क. मी रिया रुपेश पवार आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. समाजसेवेची अखंड परंपरा जपत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले समाजसेवक मुक्तेश शशिकांत डफरिया यांचा वाढदिवस यंदा विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून उत्साहात आणि समाजहिताच्या भावनेतून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ शेकडो गरजू नागरिकांना झाला. वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांमध्ये 200 गरजू कुटुंबांना रेशन किटचे वाटप, 10 विधवा महिलांना आर्थिक सहाय्य तसेच मूकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डहाणू परिसरातील 100 विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक शुल्काची जबाबदारी स्वीकारून त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. याशिवाय 200 कुटुंबांसाठी अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन मिशन अन्नपूर्णाच्या माध्यमातून डफरिया यांच्या डहाणू महसुली कार्यालयात दिवसभर नागरिकांसाठी कलिंगड, लिंबू, शिकंजी आणि थंड पेयांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजातील दुर्बल, गरजू आणि वंचित घटकांसाठी सातत्यानं कार्य करणारे मुक्तेश डफरिया यांनी वाढदिवसाचा आनंद समाजासोबत वाटून घेत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण देत त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून नागरिकांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. या प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील नागरिकांनी मुक्तेश डफरिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याला उज्ज्वल यश लाभो तसेच ते निरोगी दीर्घायुष्य राहून समाजसेवेचे कार्य अधिक व्यापकपणे करत राहोत अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. मुक्तेश डफरिया यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेले हे विविध सामाजिक उपक्रम समाजाप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता आणि सेवाभाव अधोरेखित करणारे ठरले. समाजहिताला प्राधान्य देत वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा.